everyone, and good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar. We are learning subject International Banking and Finance. In this subject, we are learning chapter number 2, International Monetary System. Outcome of this lecture. In this lecture, we will discuss about reasons for failure of Bretton Woods system, Smithsonian Agreement from 1971 to 1973, and SDR. SDR means Special Drawing Rights. Reasons for failure of Bretton Woods system. The Bretton Woods system had a number of flaws which render it unworkable in long run. First, Bretton Woods system was merely variant of gold exchange system. As such, it was also constrained by availability of gold. लक्षात घ्या, ब्रेटन वूड्स सिस्टम हा गोल्ड एक्सचेंज सिस्टम मधला थोडासा बदल करून अस्तित्वात आलेली एक एक्सचेंज सिस्टम होती. पण जसं की डॉलर तुम्ही रिझर्व्ह ॲसेट म्हणून ठेवू शकता, सेम गोल्ड, सोनं आणि डॉलर ह्या दोन्ही गोष्टींचा रिझर्व्ह ॲसेट म्हणून तुम्ही उपयोग करू शकत होतात. आणि त्यामुळे इट वॉज मियर व्हेरियंट इन गोल्ड एक्सचेंज सिस्टम. आणि सोनं उपलब्ध असणं हे तितकंच आवश्यक होतं, कारण डॉलर वॉज कन्व्हर्टेबल विथ गोल्ड. रेट ऑफ डॉलर वॉज फिक्स टू द गोल्ड, इट वॉज लिंक टू द गोल्ड. Second, in case of gold standard system, this also did not provide for any revisions in price of gold. गोल्ड स्टँडर्ड सिस्टम मध्ये प्राइस ऑफ गोल्ड जी आहे त्याच्यात काही बदल म्हणजे पुन्हा सोन्याचा दर फिक्स केला जात नव्हता, एक ठरवला होता तोच चालू होता. ड्यू टू इन्फ्लेशन इट बिकम्स अनइकॉनॉमिकल टू प्रोड्यूस गोल्ड. इन्फ्लेशन मुळात गोल्ड एक्सचेंज सिस्टम मध्ये सुद्धा अशी अवस्था होती की तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर त्याच्या बदल्यात सोनं येत होतं. जेवढं सोनं आहे तेवढी करन्सी तुम्ही तुमच्या देशात छापू शकत होतात. साहजिकच समजा एक्सपोर्ट वाढले तर गोल्डचा इनफ्लो वाढत होता. गोल्डचा इनफ्लो वाढला की करन्सी वाढली, कारण जेवढा सोन्याचा साठा तेवढं करन्सी छापली जात होती. करन्सी सर्क्युलेशन मध्ये वाढल्यानंतर त्याचा इफेक्ट म्हणजे इन्फ्लेशन होत होतं. सेम थिंग हॅपन्स इन ब्रेटन वूड्स सिस्टम. ब्रेटन वूड्स सिस्टम मध्ये सोन्याबरोबर डॉलरला मान्यता मिळाली. तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर डॉलर इनफ्लो होत होता. डॉलर जेवढा आहे साठा तेवढं तुम्ही करन्सी छापू शकत होतात. आणि सोनं आणि डॉलर यांना दोघांनाही समान मान्यता मिळालेली होती. देशामध्ये इन्फ्लेशन निर्माण झाल्यानंतर सोन्याचे दर जे आहेत ते सगळ्या गोष्टींचे दर वाढत होते, त्याचबरोबर सोन्याचे दर वाढणं सुद्धा अपेक्षित होते. पण असं काही होत नव्हतं, कारण द रेट ऑफ गोल्ड वॉज फिक्स टू द डॉलर. ड्यू टू इन्फ्लेशन इट बिकम्स अनइकॉनॉमिकल टू प्रोड्यूस गोल्ड. सोनं हे खाणीतनं शोधलं जातं, त्यामुळे सोनं शोधणं याचा खर्च सोन्याच्या दरापेक्षा जास्त झाला होता. दिस लेड्स टू द सस्पेन्शन ऑफ गोल्ड प्रोडक्शन in various countries leading to stagnation of gold reserve. या सगळ्याचा परिणाम म्हणून देशांनी सोनं शोधणं बंद केलं आणि सोन्याच्या बाजाराला किंवा सोन्याच्या रिझर्वला एक मंदी निर्माण झाली. which had adverse impact on international liquidity. आणि त्याचा एक adverse impact परिणाम इंटरनॅशनल लिक्विडिटीवर होत होता. Third, the system did not provide for any revaluation of parities, due to which surplus countries such as West Germany, Japan continue to enjoy export competitiveness against US economy. म्हणजे मागील लेक्चर मध्ये आपण पेगिंग आणि पॅरिटी याचा अर्थ बघितला होता की एखाद्या देशाच्या करन्सीच्या संदर्भात आपल्या देशाच्या करन्सीचा रेट ठरवणं याला पेगिंग असं म्हणतात. उदाहरणार्थ इंडियन रुपीचा डॉलरमध्ये रेट ठरवणं याला पेगिंग असं म्हणतात. पण डॉलरचे रेट जगातल्या सगळ्या देशांच्या करन्सीच्या संदर्भात ठरवले जाणं किंवा सगळ्या देशांची करन्सी ही डॉलरला लिंक असणं याला पॅरिटी असं म्हणतात. या सिस्टम मध्ये इट डिड नॉट प्रोव्हाइड फॉर रिव्हॅल्युएशन ऑफ पॅरिटीज. म्हणजे डॉलरच्या संदर्भात सगळ्या देशांच्या करन्सीचे जे रेट ठरलेले होते त्या रेट मध्ये काही चेंज होत नव्हता. ड्यू टू विच सरप्लस कंट्रीज सच एज वेस्ट जर्मन, जपान कंटिन्यू टू एन्जॉय एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस अगेन्स्ट द
US इकॉनॉमी म्हणजे ज्या सरप्लस इकॉनॉमी होत्या त्यांच्या प्रोडक्टच्या संदर्भात त्यांना एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेसचा फायदा मिळत होता. युएसएच्या संदर्भात म्हणजे युएसए हा डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट युएसएचं होतं आणि इतर देशांचं बॅलन्स ऑफ पेमेंट सरप्लस होतं. दिस ॲग्रिगेटेड US ट्रेड डेफिसिट इतरांना एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेसचा फायदा मिळत होता आणि याचा परिणाम ॲग्रिवेटेड US ट्रेड डेफिसिट युएसचा ट्रेड डेफिसिट वाढायला लागलं. The system did not provide for revision in price of gold in terms of US dollar. 1 ounce of gold is equal to 35 US dollar. हा जो दर ठरलेला होता त्याच्यामध्ये बदल करण्याची परमिशन हे सिस्टम देत नव्हतं. Due to this, it was not possible to devalue US dollar despite continued trade deficit. सातत्याने ज्या वेळेला ट्रेड डेफिसिट एखाद्या बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये ट्रेड डेफिसिट दिसतं. ट्रेड डेफिसिट याचा अर्थ असा की त्यांचे इम्पोर्ट्स वाढलेले असतात, एक्सपोर्ट कमी असतात. त्यावेळेला त्या देशाच्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन होतं. डिव्हॅल्युएशन होतं म्हणजे त्या करन्सीचा इतर देशांच्या तुलनेत रेट बदलला जातो. पण US डॉलर मध्ये मात्र हे केलं जात नव्हतं. US डॉलर जो होता त्याचं सातत्याने ट्रेड डेफिसिट होत असूनही डिव्हॅल्युएशनला परमिशन नव्हती. The devaluation of dollar would have adversely affect all countries having US dollar reserve. आणि का हे केलं जात नव्हतं तर US डॉलर हे ऍसेट रिझर्व्ह ऍसेट म्हणून सगळ्या देशांकडे होतं. जर US डॉलरची किंमत कमी झाली असती तर त्याचा ऍडवर्स इफेक्ट इतर जगातल्या सगळ्या देशांच्या रिझर्व्ह ऍसेटवर झाला असता आणि म्हणून US डॉलरचं डिव्हॅल्युएशन केलं गेलं नाही. Every member country had right to accumulate dollar reserve, and for that obviously they had consistently have positive balance of trade with US. प्रत्येक देशांना US डॉलर रिझर्व्ह ठेवण्याचा अधिकार होता. त्यामुळे सगळे जगातले सगळे देश अमेरिकेशी व्यापार करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचं बॅलन्स ऑफ पेमेंट पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट अमेरिकेबरोबर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात त्याचा निगेटिव्ह इफेक्ट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होत होता. The success of Bretton Woods system was essentially based on अनकंडिशनल सप्लाय ऑफ डॉलर बाय US. ब्रेटन वूड्स सिस्टमचं यश जे आहे ते अनकंडिशनल सप्लाय ऑफ डॉलर म्हणजे युएसने मान्य केलेलं होतं की डॉलरचा सप्लाय आम्ही सातत्याने करत राहू याच्यावर अवलंबून होतं. हाऊएव्हर US कुड नॉट डू इट फॉर लॉंग टाइम ॲज इट वॉज स्टील अंडर द सिस्टम ऑफ गोल्ड स्टँडर्ड. US मात्र हे सातत्याने करू शकलं नाही कारण ब्रेटन वूड्स सिस्टम जे होतं हे किंवा US सुद्धा अजूनही गोल्ड स्टँडर्ड सिस्टमच्या अंडर काम करत होतं आणि त्यामुळे US ची परिस्थिती अशी निर्माण झाली की अनकंडिशनल सप्लाय ऑफ डॉलर करणं त्यांना शक्य नव्हतं कारण सातत्याने डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट त्यांचं दिसत होतं. द कंटिन्यूड ट्रेड डेफिसिट of US created the oversupply of US dollar in international financial market. US चं सातत्याने ट्रेड डेफिसिट होतं आणि याच्यामुळे ओव्हर सप्लाय ऑफ US डॉलर इन इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट सातत्याने आंतरराष्ट्रीय फायनान्शियल मार्केटमध्ये US डॉलरचा ओव्हर सप्लाय होत होता विच रेड्युसेस ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ द US डॉलर. आता US डॉलरची ऍक्सेप्टेबिलिटी का कमी झाली? लक्षात ठेवा की ज्या वेळेला डिमांड पेक्षा सप्लाय वाढतो त्यावेळेला त्या गोष्टीची किंमत कमी होते. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही विकत घ्यायला चाललात आणि ती विकत घेत असताना तुम्हाला त्याचे खूप पर्याय उपलब्ध असतील तर तुम्ही ती वस्तू कमी किमतीत घेण्याचा प्रयत्न करता आणि ह्याचाच परिणाम या US डॉलरवर व्हायला लागला which reduces the acceptability of US डॉलर. कारण US डॉलरच्या संदर्भात इतर देशांना थोडी शंका मनात निर्माण व्हायला लागली. When gold convertibility clause was invoked, the US authorities could not honor their commitment to redeem US against gold. प्रेसिडेंट निक्सियन यांनी ज्या वेळेला जाहीर केलं की
US dollar is no more convertible. तर त्यामुळे कारण का की यूएसच्या डॉलरच्या बदल्यात सोनं देणं हे USA ला शक्य नव्हतं. This failure on part of US dollar led to collapse of Bretton Woods system in 1971. हा नेक्सियन प्रेसिडेंट नेक्सियन यांनी ज्या वेळेला जाहीर केलं की डॉलरच्या बदल्यात आम्ही सोनं देऊ शकत नाही, या सगळ्याचा परिणाम असा झाला की ब्रेटन वूड्स सिस्टम 1971 साली कोलॅप्स झालं. स्मिथसनियन ॲग्रीमेंट. Breakdown of Bretton Woods system was preceded by many events such as the devaluation of pound in 1967, flight from dollar to gold in 1968, leading to creation of two-tiered gold market with official rate of $35 per ounce and private trade market determined. And finally, on August 71, British demand US guarantee the gold value of its dollar holding. This leads to US decision to give up link between dollar and gold. ब्रेटन वूड्स सिस्टमच्या ब्रेकडाऊनच्या पुढे किंवा मागे काही घटना घडलेल्या होत्या. जसं की 1967 मध्ये ब्रिटनने पाऊंडचं डिव्हॅल्युएशन केलं. त्याच्यानंतर द फ्लाइट फ्रॉम डॉलर टू गोल्ड, मुळात पॅरिटी जे होतं म्हणजे प्रत्येक देश आपली करन्सीची व्हॅल्यू डॉलरशी संबंधित ठरवत होते, तर ब्रिटनने फ्लाइट फ्रॉम डॉलर टू गोल्ड म्हणजे त्यांनी पुन्हा सोन्याचंच रिझर्व आणि सोन्याच्या संदर्भात आपली किंमत ठरवायला सुरुवात केली. इन 1968 68 मध्ये हे घडलं, लिडिंग टू क्रिएशन ऑफ टू टायर्ड गोल्ड मार्केट. गोल्ड मार्केट, टू टायर्ड गोल्ड मार्केट इथे सुरू झालं. ऑफिशियल रेट सोन्याचा जो होता तो $35 पर औंस होता आणि प्रायव्हेट रेट मार्केट सुद्धा सुरू झालं. अँड फायनली ऑन ऑगस्ट 1971 1971 मध्ये ब्रिटन डिमांड US गॅरंटी ऑफ गोल्ड व्हॅल्यू ऑफ इट्स डॉलर होल्डिंग. ब्रिटनने सांगितलं की आमच्याकडे जे डॉलर आहेत त्या डॉलरची गोल्ड व्हॅल्यू अमेरिका आम्हाला किती परत देणार हे युएसने याची डिमांड अमेरिकेकडे केली. दिस लीड्स टू US डिसिजन टू गिव्ह अप लिंक बिटवीन डॉलर अँड गोल्ड. म्हणजे एकदा ब्रिटनने मागितल्यानंतर हळूहळू युरोपातले सगळे देश डॉलर परत करून सोनं मागणार ही परिस्थिती लक्षात आल्यावर प्रेसिडेंट निक्सियन यांनी डॉलरचं गोल्डशी जी लिंक होती ते नाकारलं. म्हणजे त्यांनी सरळ निक्सियन यांनी 15 ऑगस्ट 1971 मध्ये डिक्लेअर करून टाकलं की डॉलर इज नो मोर कन्व्हर्टेबल विथ गोल्ड. द शॉक ऑफ 15 ऑगस्ट was followed by efforts under US leadership to develop new system of international monetary management. हा यालाच निक्सियन शॉक असं म्हणतात. तर याच्यानंतर युएसच्या लिडरशिपच्या अंडर नवीन आंतरराष्ट्रीय सिस्टम, मॉनिटरी सिस्टम काय असावी याचं मॅनेजमेंट सुरू झालं. थ्रू आउट द फॉल ऑफ 1971 there was series of multilateral, bilateral negotiation of group of 10 seeking to develop a new multilateral monetary system. म्हणजे 1971 साली ब्रेटन वूड सिस्टम ब्रेकडाऊन झाल्यानंतर द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय G10 देशांची चर्चा सुरू झाली जे नवीन मॉनिटरी सिस्टम डेव्हलप करू शकत होते. इन डिसेंबर ऑफ 1971 on 17th and 18th the group of 10 meeting in Smithsonian Institute in Washington created Smithsonian Agreement. म्हणजे 17 आणि 18 डिसेंबर 1971 मध्ये हे G10 देशांची जी मीटिंग झाली आणि ती मीटिंग स्मिथसन इन्स्टिट्यूट मध्ये झाली, वॉशिंग्टन मधल्या स्मिथसन इन्स्टिट्यूट मध्ये झाली आणि जे ऍग्रीमेंट पास झालं त्याला स्मिथसन ऍग्रीमेंट असं म्हणतात. ऍग्रीमेंट विच डिव्हॅल्यू डॉलर टू $38
an ounce with 2.25% ट्रेडिंग बँड्स. म्हणजे या ऍग्रीमेंट मध्ये असं ठरलं की डॉलरचं डिव्हॅल्युएशन करायचं आणि अगोदर जो 1 अंश बरोबर $35 होता तर ते 2.5% $2.25 डिव्हॅल्युएशन झालं आणि $38 1 अंश बरोबर $38 असा दर ठरला. The attempted balancing the world financial system using SDR alone. म्हणजे जगातल्या फायनान्शियल सिस्टमनी आता SDR हाच रिझर्व म्हणून त्याचा वापर करायचा. It failed to impose discipline on US government and with no other credibility mechanism in place, the pressure against dollar in gold continued. US गव्हर्नमेंटच्या डॉलरच्या मेकॅनिझम मध्ये कोणतीही डिसिप्लिन इथे नव्हती आणि डॉलरवर दिवसेंदिवस प्रेशर वाढत होतं. This resulted in gold becoming floating asset. हळूहळू सोनं हेच फ्लोटिंग ऍसेट व्हायला लागलं कारण अगोदर सोन्याचा फिक्स रेट ठरलेला होता पण तो डिमांड आणि सप्लायवर त्याचा दर कारण सोन्याला मागणी वाढायला लागली आणि सोन्याचा रेट वाढायला लागला. Floating asset, and in 1971 it reached to 44.20 per ounce, $44.20 per ounce. In 72 $70.30 per ounce and still climbing. म्हणजे 71 पासून सोन्याच्या दराला वाढ व्हायला लागली. अगोदर ती जसं की पहिल्यांदा $35 पर औंस, नंतर $38 पर औंस, त्याच्यानंतर $44.20 पर औंस, 72 मध्ये तो $70.30 पर औंस आणि आताही सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. By 1972 currency began abandoning even this devalue peg against the dollar, though it would take decade for all of the industrialized nations to do so. In February 1973, Bretton Woods currency exchange market would close after last gap's devaluation of dollar to $44 per ounce. म्हणजे फेब्रुवारी 1973 मध्ये ब्रेटन वूड करन्सी एक्सचेंज मार्केट बंद केलं गेलं आणि शेवटचं डिव्हॅल्युएशन जे होतं ते $44 पर औंस या ठिकाणी बंद झालं. अँड ओनली वूड रिओपन इन मार्च. हे जे फेब्रुवारीत क्लोज झालं ते मार्च मध्ये पुन्हा रिओपन झालं इन फ्लोटिंग करन्सी रिजिम. म्हणजे आता मात्र फ्लोटिंग करन्सी रिजिम मध्ये हे ओपन झालं. द कोलॅप्स ऑफ ब्रेटन वूड सिस्टम इज सब्जेक्ट टू इंटेन्स डिबेट. ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झालं तर त्याविषयी डिबेट ही अतिशय तीव्र डिबेट यावर निर्माण झाली. After failure of Bretton Woods system in December 1971, G10 countries, आता ह्या G10 countries कोणत्या? तर बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, हॉलंड, इटली, जपान, US, स्वीडन आणि वेस्ट जर्मनी met at Smithsonian Institute in Washington to adopt new version of Bretton Woods system which came to be known as Smithsonian Agreement. म्हणजे ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झाल्यानंतर नवीन एक आंतरराष्ट्रीय मॉनिटरी सिस्टम अस्तित्वात यावी यासाठी G10 कंट्रीज स्मिथसन इन्स्टिट्यूट मध्ये वॉशिंग्टन मधल्या स्मिथसन इन्स्टिट्यूट मध्ये एकत्र झाले आणि त्यांची तिथे जे अग्रीमेंट झालं त्याला स्मिथसन अग्रीमेंट असं म्हणतात. फॉलोइंग वेअर चेंजेस मेड. आता खालील कोणते चेंजेस यामध्ये केले गेले? गोल्ड कन्व्हर्टिबिलिटी क्लॉज वॉज विड्रॉन. म्हणजे गोल्ड कन्व्हर्टिबिलिटीचं क्लॉज जे होतं ते काढून टाकण्यात आलं. US dollar was revalued as 1 ounce of gold is equal to $38. The currency of remaining G10 countries were revalued by 10%. इतर त्या 10 US सोडल्यानंतर उरलेल्या 10 देशांची करन्सी 10% रिव्हॅल्यू करण्यात आली. All other countries were required to refix parity rate against US dollar. इतर देशांनी पॅरिटी रेट फिक्स करायचा US डॉलर वर हे ठरलं. The variation zone was increased from positive negative 1% to positive negative 2.25%. 1% जो व्हेरिएशन झोन होता तो 2.5% पर्यंत वाढवण्यात आला.
दिस वॉज अन अटेम्प्ट मेड टू इन्क्रीज डॉलर कॉम्पिटिटिव्हनेस. आता हाच प्रयत्न काय होता, डॉलर कॉम्पिटिटिव्हनेस बनवण्याचा प्रयत्न होता. टू कंट्रोल यूएस ट्रेड डेफिसिट, यूएसचं ट्रेड डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी हा प्रयत्न चालला होता. However, loss of Vietnam War increased US trade deficit, leading to further devaluation of US dollar. 1 ounce of gold is equal to 42.2% to 2 US dollar. व्हिएतनामचं युद्ध हरल्यानंतर यूएसचं ट्रेड डेफिसिट आणखी वाढलं आणि नंतर डॉलर 1 औंस सोनं, 1 ounce of gold is equal to 42.2 US dollar इतकी किंमत ठरली. Besides this increase in crude oil prices by petroleum exporting countries, म्हणजे सोन्याची किंमत वाढली, त्याचबरोबर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजनी क्रूड ऑइलची किंमत सुद्धा वाढली. फर्दर डेटेरियरेट्स यूएस सिच्युएशन ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि त्यामुळे यूएसचं बॅलन्स ऑफ पेमेंटची परिस्थिती आणखी खराब झाली. As no changes of improvement in US balance of payment seems possible, Smithson Agreement was abandoned in March 1972. म्हणजे यूएसच्या बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काही सुधारणा होणार नाही असं लक्षात आल्यानंतर स्मिथसन अग्रीमेंट जे होतं त्याच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली, म्हणजे ते कोलॅप्स झालं. द एक्सचेंज रेट रिझिम इज द methods country manages currency with respect to foreign currencies and foreign exchange market. लक्षात घ्या की इथपर्यंत हा फिक्स एक्सचेंज रेट रिझिम जे होतं ते फिक्स होतं आणि हळूहळू फिक्स कडून फ्लोटिंग एक्सचेंज रेट रिझिम कडे सगळे देश वळायला लागले. आजच्या पुरतीच एवढंच. पुढील लेक्चरमध्ये एक्सचेंज रेट रिझिम म्हणजे काय किंवा एसडीआर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.